पीसीसी मध्ये सर्व विद्यार्थी आणि पालकांचं हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेल करून आजच नोटिफिकेशन आलेलं आहे की जी नर्सिंग सीईटी परीक्षा आहे याची ऑनलाईन फॉर्म भरण्याची डेट सीईटी सेल कडून जाहीर झालेली आहे। जे विद्यार्थी 12वी सायन्स मध्ये शिकत आहे, ज्यांना 12वी नंतर बीएससी नर्सिंग हा डिग्री कोर्स करायचा आहे किंवा जीएनएम करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी नर्सिंग सीईटी परीक्षा ही कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे। साधारणतः बघा, रजिस्ट्रेशन करत असताना ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी एमएसटी सीईटीचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना यासाठी वेगळं रजिस्ट्रेशन करायचं नाहीये। त्याच रजिस्ट्रेशनचा जो आयडी आणि पासवर्ड आहे हा टाकून आपल्याला जी सीईटीची जी वेबसाईट आहे www.mahacet.org ह्या संकेतस्थळावरच आपल्याला नर्सिंग सीईटीचा आपण ऑनलाईन फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे। ज्याने रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याने अगोदर त्याच्यामध्ये आयडी पासवर्ड टाकून त्याच्यामध्ये लॉग इन करून नंतर नर्सिंग सीईटीचा आपल्याला फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे। किंवा ज्या विद्यार्थ्यांनी एमएसटी सीईटीचा ऑनलाईन फॉर्म भरलेलाच नाहीये, जे विद्यार्थी नवीन आहेत, अशा विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि नंतर नर्सिंग सीईटीचा फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे। बघूया याला लागणारे डॉक्युमेंट कुठले। साधारणतः आपल्याला या ठिकाणी आपला पासपोर्ट साईज फोटो लागेल, आपलं आधार कार्ड लागेल आणि आपली सिग्नेचर लागेल। आता जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी पण लागेल, परंतु आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचं नाहीये, फक्त त्याचं कास्ट सर्टिफिकेटचा किंवा व्हॅलिडिटी आपल्याला फक्त नंबर आपल्याला त्या ठिकाणी नमूद करायचा आहे। बघूया लागणारी फीस किती आहे। साधारणतः जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1000 रुपये फीस या ठिकाणी आकारण्यात आलेली आहे। जे विद्यार्थी कास्टमध्ये येतात, कॅटेगरीमध्ये येतात, त्या कास्टच्या विद्यार्थ्यांना 800 रुपये फीस या ठिकाणी आकारण्यात आलेली आहे। जे विद्यार्थी पीडब्ल्यूडी मध्ये येतात, ज्यांना अपंगत्व आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी पण या ठिकाणी 800 रुपये फीस या ठिकाणी आकारण्यात आलेली आहे। साधारणतः विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षा ऑनलाईन कॉम्प्युटराइज्ड परीक्षा होत असतात। ऑनलाईन ज्या पद्धतीने सीईटीच्या परीक्षा होतात त्याच पद्धतीने नर्सिंग सीईटीची परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना उद्या बीएससी नर्सिंग किंवा जीएनएम करायचंय अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नर्सिंग सीईटीचे फॉर्म फिलअप करून घ्यायचे। ज्या नर्सिंग सीईटी परीक्षेबद्दल आणखीही तुम्हाला काही डीप मध्ये माहिती पाहिजे असेल तर पीसीसीशी संपर्क साधा। धन्यवाद।